ने 17 भूतों को लोन दिया। दरअसल दोस्तों चौंकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है। ऐकलत, बँकेनं भूतांना लाखो रुपयांचं कर्ज दिलंय असा दावा करणारा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। सरकारी बँकेनं चक्क भूतांनाच कर्ज दिल्याचा दावा या व्यक्तीनं केलाय। त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। या जगात भूतच नाही मग कर्ज देण्याचं प्रकरण नक्की आहे तरी काय? एसबीआई बैंक ने 17 भूतों को लोन दिया। दरअसल दोस्तों चौंकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है। बँकेनं भूतांना दिलं लाखोंचं कर्ज। सरकारी बँकेलाच भूतांनी गंडवलं। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भूतांनी कर्ज कसं काय घेतलं हाच प्रश्न तुमच्या मनात असेल। मात्र असं होऊ शकतं का? भूतांना कर्ज कसं काय दिलं? हे नक्की प्रकरण काय आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली। सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओतली व्यक्ती कुठली आहे याचा शोध घेतला। त्यानं हा व्हिडिओ का व्हायरल केलाय याची आम्ही माहिती मिळवली। त्यावेळी एकाहून एक असे धक्कादायक खुलासे झाले। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची आहे। एसबीआय बँकेत मृत कर्मचाऱ्यांची पेन्शन सुरू होती। बँकेतील कर्मचारी आणि कॅन्टीन बॉयची ही मिलीभगत होती। 17 मृत व्यक्तींच्या नावानं 70 लाखांचं कर्ज घेण्यात आलं। बँक कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन बॉयला फक्त 3 लाख रुपये दिले। बाकीचे सगळे पैसे बँक कर्मचाऱ्यांनी उकळले। बँक कर्मचाऱ्यांनी यासाठी मृत पेन्शनधारकांची कागदपत्र जमवली आणि त्यांच्या नावानं तब्बल 70 लाखांचं कर्ज काढलं। तसंच मृत कर्मचाऱ्यांच्या नावानं पेन्शनही उकळत होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे। आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत बँकेनं मृतांच्या नावावर कर्ज दिल्याचा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।